दादा मला सांगा, आपण पाहणी केली, काय प्रोसिजर आहे, किती दिवसात काम पूर्ण होणार आहे? साधारण या पुढचं काम 18 महिन्यात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आपण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने युद्ध पातळीवरती काम चालू आहे. धाराशिव ते तुळजापूर साधारण 30 किलोमीटरचं अंतर आहे आणि त्याचबरोबरीने 3 स्टेशन्स देखील इथे उभे राहणार आहेत. साधारण 18 महिन्यामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. 3 टप्पे करण्यात आलेले आहेत ह्या सोलापूरपर्यंतच्या कामाचे. त्याच्यातला पहिला टप्पा सुरू आहे. आता ही पहिला टप्पा कधी अपेक्षित आहे, पुन्हा पुढचा टप्पा कधी अपेक्षित आहे? नाही, खरं तर तिन्ही टप्पे सायमल्टेनियसली करणं अपेक्षित होतं, परंतु आपल्याला लागणारी जमीन, भूसंपादन, त्याला लागणारे पैसे आणि जी काही वाढलेली किंमत आहे त्याचा विचार करून दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याची प्रक्रिया आता चालू आहे. साधारण महिन्याभरामध्ये 2 महिन्यामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होणं अपेक्षित आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा जो निधी ह्याला आवश्यक आहे तो पूर्ण मिळालेला आहे का बाकी आहे का? आणि नाही, राज्य सरकारने 50% बद्दल हमी दिली आहे. पैशाची प्रोव्हिजन देखील बजेटमध्ये केलेली आहे, त्यामुळे त्याबद्दल काही अडचण येणार नाही. ठाकरे सरकारने गोंधळ घातला होता, 2.5 वर्ष काही काम होऊ शकलं नाही, परंतु आत्ता आपण बघू शकता की अतिशय युद्ध पातळीवरती काम चालू आहे आणि लवकरात लवकर रेल्वे आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला पोचावी यासाठी सर्वच प्रयत्नशील आहेत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव.